हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। जिस हिसाब से हम लोगों ने अपना ये चक्र चालू किया हुआ है मैथमेटिक्स के तौर पे, रीजनिंग के तौर पे या मराठी के तौर पे, वेराइटीज ऑफ एग्जांपल्स पे हम लोग डिस्कस कर रहे हैं, जो कि नवोदय 2025 के हिसाब से जो भी अभी 18 ऑफ जनवरी को जो आपका नवोदय का पेपर होने वाला है, उसमें कहीं ना कहीं आपको फायदा जरूर है ना। तो मैं ऐसा नहीं बोलूंगा कि जो मैं पढ़ा रहा हूँ जैसे कि वैसे ही वहां पे आने वाला है, हाँ उसके जैसे कहीं ना कहीं वैल्यू चेंज थोड़ा सा, फॉर्मेट चेंज थोड़ा सा, उस हिसाब से जरूर पूछा जाएगा। इसी उम्मीद से हम लोग ये अभी हमारा पैटर्न पढ़ रहे हैं। तो चलो बच्चा, शुरुआत करूंगा मैं एक बेहतरीन से सवाल से, और स्टार्ट करने से पहले बस मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। आपको हमारा पढ़ाया हुआ कंटेंट अगर अच्छा लग रहा हो तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा, और अपने दोस्तों में हो सके तो शेयर जरूर करें, और वीडियो अच्छा लगे तो लाइक जरूर कर दीजिएगा। देखिए पहला सवाल, ये देखो आजकल जिस हिसाब से वेराइटीज ऑफ पैटर्न, मतलब जैसे देख पा रहे हो कहीं ना कहीं आपका नवोदय का नया पैटर्न आ चुका है, तो उसमें ये ग्राफिकल किस्म के सवाल कैसे बुनियादी तौर पे लेवल कैसे बढ़ा के वो बना सकते हैं, उसके ओरिएंटेड ये सवाल आपके सामने है। तो इसको जरा आप खुद होके सॉल्व करने की जरूर कोशिश कीजिएगा। वीडियो को पॉज कीजिए और देखिए कि आपका आंसर सच में ऐसे आ रहा है क्या जिस हिसाब से आपको पूछा गया है। ओके, अशा टाईपच्या प्रश्नांना व्यवस्थित पद्धतीने पहिले समजून घ्यावं लागेल हा. म्हणजे अशा टाईपचे प्रश्न तुमचा वेळ जरूर घेताय हे लक्षात घ्या. समजलं का? ठीक आहे ना. तर बघा काय म्हणतोय की 5 सामन्यात एका खेळाडूने काढलेल्या धावा अपूर्ण स्तंभालेखात दर्शवलेल्या आहेत, याच्यामध्ये दर्शवल्या आहेत. 5 सामन्यात त्याने एकूण 570 धावा काढल्या. 5 सामन्यात म्हणजे हा पहिला सामना प्लस दुसरा सामना प्लस तिसरा सामना प्लस चौथा सामना प्लस पाचवा सामना. ठीक आहे. या पाचही सामन्या मिळून जितकेही त्याचे रन असतील ते एकूण रन किती आहेत? 570 आहे. ठीक आहे. आता बघ, 570 जर रन असतील तर त्याच्या नंतर त्याचं म्हणणं काय आहे की तिसऱ्या सामन्यात, हा बघा जसं जसं अक्षरशः म्हणतोय ना त्याच हिशोबाने विचार करायचा. तिसऱ्या सामन्यात, ठीक आहे, तिसऱ्या सामन्यामध्ये चौथ्या सामन्याच्या म्हणजे इंटू 2/3 पट धावा काढल्या म्हणते. म्हणजे पट म्हणजे काय? गुणाकार. 2/3 बस. ठीक आहे. तर त्याने तिसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या असं त्याचं म्हणणं आहे. तुम्हाला तिसऱ्या सामन्यात किती धावा काढल्या म्हणते तुम्हाला माहित आहे का? नाही. पण एक गोष्ट तुम्हाला हमखास माहित आहे, ती म्हणजे काय की तिसऱ्या सामन्यात चौथ्या सामन्याच्या 2/3 पट धावा काढल्या. तिसऱ्या सामन्यात चौथ्या सामन्याच्या 2/3 पट धावा काढल्या, म्हणजे चौथ्या सामन्याच्या 2/3 धावा. तिसऱ्या सामन्याबद्दल तुम्हाला थोडाफार तरी माहिती आहे, पण चौथ्या सामन्याबद्दल काहीतरी माहिती आहे का? काहीतरी माहित आहे का? तिसऱ्या सामन्याबद्दल हे माहिती आहे की तिसऱ्या सामन्यामध्ये चौथ्या सामन्याच्या 2/3 पट धावा काढल्या आहेत बा. म्हणजे तुम्हाला सरसकट कशाबद्दल माहिती आहे? तिसऱ्याबद्दल थोडाफार तरी माहिती आहे. अरे चौथ्या सामन्याबद्दल काहीच माहित नाहीये. ज्या सामन्याबद्दल आपल्याला काहीच माहित नसतो त्याला आपण इथं काहीतरी दिलं आहे का? तुम्हीच पहा, काहीच नाही दिलाय. तर एक्स धावा म्हणतो. माहित नाही मला. एक्स धावा कोणाच्या? चौथ्याच्या. तर मग तिसऱ्या सामन्याच्या काय होतील बाळा? चौथ्या म्हणजे काय? एक्स इंटू 2/3 म्हणजे काय होतो हा? 2x/3. काय होणार? तिसऱ्या सामन्याच्या धावा. प्रत्येकाच्या धावा माहित झाल्या. चौथ्याचा माहित झाला एक्स आहे, तिसऱ्याचा माहित झाला 2x/3. हे गणित तुम्हाला समजलं पाहिजे, कारण की हे तुम्हाला शब्दांच्या स्वरूपामध्ये गणित दिलेलं आहे. त्याला संख्यांच्या स्वरूपात कसे मांडतात हे आपण एक्स ची कहाणी म्हणून सुरुवातीला बेसिकच आपण कंप्लीट केलं होतं, तेव्हा सांगितलं होतं सगळ्या गोष्टी. एक्स ची कहाणी कसं मानाल, तो त्याच्या पट आहे म्हणजे काय आहे, तो गुणाकारात आहे. ह्या चिल्लर गोष्टी, चिल्लर चल्लर गोष्टी तुम्हाला आधीपासून क्लिअर पाहिजे, तेव्हा जाऊन आपल्याला आता सोपं वाटते. हे लक्षात घ्या. जे आपण तिथं चौथीच्या वेळेस करायचो ना ह्या सगळ्या गोष्टी, एक्स ची कहाणी, तसं काही ना काही कहाणी बनवून मी तुम्हाला ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की बाबा शब्दांचं रूपांतर तुम्ही कसं गणितीय स्वरूपामध्ये करता, यामध्ये सगळी वस्तुस्थिती आहे. हे ज्याला खेळ जमलं, आता चिल्लर आहे. आता तुम्हीच स्वतः सांगा, पहिल्या
सामन्यामध्ये किती धावा काढले रे त्यांनी 80 आणि 100च्या मधात, म्हणजे किती आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये किती काढले रे, पुरा प्युअर 200 सामने, डबल सेंचुरी मारलं. तिसरा सामना 2x/3, चौथा सामना x, पाचव्या सामन्यामध्ये किती मारलं त्यांनी, काय वाटतंय तुम्हाला. 120 आणि 140च्या मधात वाटत आहे मला, तुम्हाला नाही वाटत आहे का. थांबा बरं, थांबा थोडसा पाहू, मी कन्फ्यूज नको व्हायला. बघ इथून सरळ लाईन येतो, हा इथपर्यंत गेली आहे, बरोबर आहे. तिथे पण स्केल तुमच्याकडे असतो ना. जर कन्फ्युजन वाटत आहे जास्तचा तिथे दिमाग लावायचे नाही. मी आता असा विचार करा की मी इथे स्केल लावलं, सरळ बिलकुल नेऊन पाहायचं कुठून गेली आहे रे, तर 20 आणि 120 आणि 140च्या मध्ये, म्हणजे 120च्या नंतर काय येतो 130 आणि नंतर 140. तर इथं आपल्याला माहित झालं की पाचव्या सामन्यामध्ये किती काढलं त्यांनी, 130 धावा. बरं, आता व्हॅल्यू पुट करणे आणि उत्तर काढणे. पहिल्या सामन्यामध्ये सांगा 90, दुसऱ्यामध्ये 200, तिसऱ्यामध्ये 2x/3, 2x/3 प्लस चौथ्या सामना x, पाचवा सामना 130 इक्वल्स टू 570. ठीक आहे. आता काही नाही उरलं रे, यांच्या सगळ्यांची बेरीज करा. 200 आणि 100 म्हणजे किती झाले 300, 300 आणि 90, 390 आणि 30, 420. नाही समजलं तर असं धडधड करून टाकायचे फटाफट. किती सोबत, हा 130 सोबत 0, 9 3 होतात 12 आणि होतात 420. तर इकडे तुमचं 420 प्लस, आता बघा याच्या खाली काय नाही तर 1 असतो. याला पण सॉल्व्ह करू शकतो ना आपण व्यवस्थित पद्धतीने. याला सॉल्व्ह कसं करतात, तिरपा गुणाकाराच्या हिशोबाने 2x इंटू 1, 2x प्लस आहे तर प्लस 3 इंटू x, 3x डिवायडेड बाय 3 इंटू 1 3, बिचारा 570 इकडेच राहू द्या. 420 तिकडे गेला तर काय होतो, मायनस होतो, म्हणजे 570 मायनस 420. आता बघा 2x प्लस 3x किती x बाळा, 2 आणि 3 5x होतो, डिवायडेड बाय 3. काही शक आहे कोणाला. आता 570 मधून 420 गेलं, 7तून 2 गेले किती 5, म्हणजे 150 आला. आलं. तर हा 5x भागिला 3 आहे. 3 हा भागाकारात आहे, तिकडे जाणार तर काय होणार गुणाकारात. जसंच तसं राहू द्या. 5 बिचारा इकडे गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर 150 इंटू 3 भागिला 5. हा काय होतो बाळांनो, 5 किती जा 3 जा 15 आणि हा टकल्या, म्हणजे 30 इंटू 3 म्हणजे 90. तुमचा उत्तर. असं तुम्ही विचार करता आणि 90 ला टिक मारता, पण तो सरासर गलत होतो. का, कारण कोणी सांगू शकेल का गलत का बरं होतो तो प्रश्न. कारण की त्याने जे तुम्हाला प्रश्न विचारलाय तो आहे तिसरा सामन्यामधील धावा काढा, आणि हा जो तुमची व्हॅल्यू निघाली आहे x म्हणजे 90, ही कोणाची आहे चौथ्या. ते शातीर असतात बाळा, ते इतके शातीर असतात की तुम्हाला बरोबर त्या हिशोबाने जज करण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांना माहित आहे की हे कुठे गलती करू शकतात. म्हणजे इतकी मेहनत करून तुमचं 90 उत्तर येऊन सुद्धा ते तुम्हाला चुकीचे समजतात की नाही बापा यांना काही समजत नाही आणि यांना मार्क काही द्यायचे नाही आणि आपण 90 मध्ये घ्यायचे नाही. त्यांनी विचारलं काय, तिसऱ्या सामन्याबद्दल. तुम्ही सांगता कोणाबद्दल, चौथ्या. म्हणजे गलत होणार की नाही होणार, 90 म्हणून तुमचं उत्तर नाही बाळा. आणि तिसऱ्या सामन्याचं काय आहे 2x/3 आहे. तर x च्या ठिकाणी काय पुट करायचा, x च्या ठिकाणी 90 भागिला 3 म्हणजे काय होणार 3 3 9 टकल्या, म्हणजे 2 इंटू 30 म्हणजे 2 3 जा 6 आणि हा टकल्या, म्हणजे काय तिसऱ्या याच्यामध्ये 60 धावा त्यांनी काढलं होतं. सी तुमचा उत्तर. व्यवस्थित समजून घ्या. नसेल समजलं पुन्हा एकदा बघा की कशा पद्धतीने या सगळ्या काही जो काही खेळ होता याला आपण कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. कारण की तुम्हाला हे अशाच टाईपचे प्रश्न तुमच्या नवोदयमध्ये सिलेक्शन करून देणार आहेत, हे वस्तुस्थिती आहे. ज्यांनी हे अशा टाईपच्या प्रश्नांना छान पद्धतीने करून टाकलं, शाब्दिक स्वरूपाचे जितके पण प्रश्न असतात त्याला व्यवस्थित पद्धतीमध्ये असं गणितीय स्वरूप दिलं ना, मी खरं सांगतो आरामसे नवोदय तुमचं आहे. पण कुठे ना कुठे आपण ह्या अशा टाईपच्या प्रश्नांना दुर्लक्ष करतो, आम्हाला येत नाही, आम्हाला समजत नाही, मी हे करणार नाही, त्या कारणाने मग कुठे ना कुठे मागं पडतो. आता डिपेंड तुमच्यावर करेल
मी सांगण्याचा तर पूर्णच प्रयत्न करतोय की नाही बाबा सगळ्या टाईप अशा टाईपचे प्रश्न येत आहेत बा, पण तुम्ही याला व्यवस्थित समजून स्वतःचे छान नोट्स बनवून किती चांगल्या पद्धतीने याला वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रश्नांसोबत डील करता, यावर सगळं काही खेळ आहे बाळा. आणि अशाच पद्धतीने आम्ही कुठे ना कुठे आमच्या ओव्हरऑल क्लासमध्ये डिस्कस करत असतो. तर आमची नवीन बॅचेस 19 ऑफ जानेवारी 19 जानेवारी 2025 पासनं, म्हणजे 18 जानेवारीला नवोदयचा पेपर आहे, 19 जानेवारी जस्ट त्याच्या नेक्स्ट दिवसापासनं आम्ही आमच्या फोर्थचे, म्हणजे असे विचार करू शकता नवीन नवोदयची बॅच आम्ही स्टार्ट करत आहोत. जे मुलं आता सध्या चौथीमध्ये असतील ते ऑलमोस्ट 5वी मध्ये गेलेच आहेत. हे विचार नको कराल की बाबा 5वी मध्ये गेला माझा मुलगा किंवा मुलगी तेव्हा मी नवोदयचे क्लासेस लावणार आणि नवोदयची अभ्यास करणार बाबा. नहीं, किसी भी चीज की शुरुआत जितने आप जल्दी करोगे उतना रिजल्ट आपको अच्छा मिलेगा. मैं ऐसा नहीं बोलता हूं कि नवोदय में 100% वो लगेगा ही लगेगा करके, और मेरा टारगेट वो रहता भी नहीं है कि मेरे बच्चे नवोदय में लगे ही लगे करके ना. बस बुनियादी तौर पे बेसिक बच्चों का कितना बेहतरीन होता है ये अच्छा किया. मतलब जो भी महाराष्ट्र सरकार है ना, ये नवोदय का पैटर्न आपको 5वीं या चौथी में जो भी आपको दिया है ना, कहीं ना कहीं आपका बेसिक रीजनिंग, मैथमेटिक्स की समझ, ये ओवरऑल कंसेप्ट आपके वो डेवलप करना चाह रहा है. आप चाहे नवोदय में लगो या ना लगो, ये चीज याद रखिए, आपके कंसेप्ट बन रहे हैं, यही सबसे इंपॉर्टेंट चीज है. तो 19 ऑफ जनवरी 2025 से हमारे नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं. आपको अगर लगता है कि नहीं हमारा पढ़ा हुआ कंसेप्ट, पढ़ा हुआ कंटेंट अगर अच्छे हो तो आप हमारे साथ जुड़ सकते हो. 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछिए, आपको पता चल जाएगा कैसे हमारे साथ जुड़ना है. ऑफलाइन प्लस ऑनलाइन दोनों किस्म की क्लास के थ्रू. नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ मैं जाऊंगा. देखिए बच्चा पहा, खूप महत्वाचा प्रश्न बाळा. अशा टाईपचे प्रश्न खरंच सांगतो नवोदय विचारत आहे आणि तुमचं सिलेक्शन यामुळेच आहे. हा काय आहे की एका टाकीची लांबी, रुंदी व उंची, म्हणजे हे टाकी लांबी रुंदी उंची आहे म्हणजे कशी आहे माहिती आहे ना, इष्टिकाची, ती ज्याला आपण काय म्हणतो क्युबॉइड. ठीक आहे, तो कसं असते माहिती आहे ना प्रत्येकाला क्युबॉइड. ठीक आहे, तर बघ बाळा हा अशा आकाराचा असते बिचारा आपला क्युबॉइड असते. पाण्याचा हौद रे, आपल्याकडे असते ना पाण्याचा हौद, तशाच पद्धतीने. ठीक आहे, याची लांबी तुम्हाला दिलेली आहे त्यांनी किती रे बाळा 16 मीटर, रुंदी किती दिली आहे 15 मीटर आणि उंची किती दिली आहे 10 मीटर. काही डाऊट आहे? ठीक आहे, तर यातील यातील 2/3 भाग भरला आहे म्हणते. 2/3 म्हणजे 3 पैकी 2 भाग भरलाय. 3 पैकी 2 भाग भरलेला आहे. ठीक आहे, आता 3 पैकी 2 भाग म्हणजे हा बघ, हा 1 भाग, हा 2 भाग आणि हा 3 भाग, त्यापैकी इतका भरलेलाच आहे पाण्यानं भाऊ. इतका भाग काय आहे मस्त पैकी कशाने भरला आहे, पाण्याने व्यवस्थित पद्धतीने काय आहे असा भरण्यात आलेला आहे. आता पाणी कसल्या रंगाचं असते, पिवळ्या, ब्लू, चला हा ब्लू. ठीक आहे, समजला. इतका पाणी मस्त काय आहे भरून आहे. काय डाऊट इथपर्यंत थोडसा तरी? ठीक आहे, तर इतका पाणी भरून आहे बघा. आता तेवढंच का बरं केलंय मी, तर बाळा 3 भाग केलं ना मी. किती भरलाय पाणी आता प्रत्यक्षात पण बघू, ट्रिकनं पण सांगू शकतो, पण राहू द्या ना, पहिले समजून तर घेऊ की एक्झॅक्ट मध्ये प्रश्न काय दिलाय रे तुम्हाला. माहित पडलं प्रश्नच नाही समजत आहे, बस सॉल्व कर रहा है उठपटा, ऐसा भी नहीं होना चाहिए. समझ रहे हो? तर या 3 पैकी 2 हिस्से भरलेले आहेत. तर ऍक्च्युअल मध्ये पाणी किती आहे तुमच्याकडे हे तुम्हाला माहिती आहे का? 3 पैकी 2 का 2 लिटर, 2 लिटर पाणी आहे ह्याच्यात, एवढा मोठा ह्याच्यात नाही ना. इकडे लाखो लिटर हजारो लिटरची गोष्ट सुरू आहे, 2 लिटर पाण्यात भरणार आहे का, होणार आहे का नाही? चल राहू द्या सोळा. तर सांगण्याचा उद्देश त्यातील 2/3 भाग भरला आहे म्हणते. भरला आहे म्हणजे पाण्याने भरलाय, हा नाही तर तो साफ करावाला नाही. ठीक आहे, चला. तर मी का म्हणतो पहा, लक्ष द्या टुकुर टुकुर पाय निशांत. मी का म्हणतो याची बिचाऱ्याची एकूण कॅपॅसिटी किती आहे हे माहिती आहे का आपल्याला? कारण काढू शकतो ना आपण, कारण की त्यांनी म्हटलं काय माहित आहे का, एका टाकीची लांबी रुंदी उंची क्रमशः इतकं आहे, त्यातील 2/3 भाग भरलाय. त्यातील म्हणजे त्या इष्टिका तिथीच्या त्या आकारमान असलेल्या जे काही गोष्ट तुम्हाला दिलेली आहे ना, त्याच्या 2/3 भाग पाण्यानं भरलाय. म्हणजे त्याच्या, कोणाच्या, याच्याच ना.
इष्टिका चितीच्या तुम्हाला माहित आहे या इष्टिका चितीच्या काय किती कॅपॅसिटी आहे म्हणून, किती पाणी समावून ठेवू शकतो बा म्हणून तो नाही माहिती ना, पण ते काढायचं सिंपल साधं सोपं सरळ फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो म्हणजे इष्टिका चितीचं घनफळ. त्याच्यामुळेच तर आपल्याला माहित होतो ना की बाबा याची कॅपॅसिटी किती आहे, मान्य कराल, म्हणजे त्याची क्षमता किती आहे. तर या ज्या काही टाकी आहे टाकीची, लक्ष दे काय करतोय मी, क्षमता जर मला काढायची असेल तर लाल बहादूर हरिहर म्हणजे त्या टाकीचं घनफळ असते. क्षमता म्हणजे घनफळ झाली तर ते किती राहणार बाळा, 16 गुणिला 15 गुणिला 10 ते म्हणजे किती, 2400 मीटर क्यूब होणार. हा लक्षात ठेवा. मग कसा जीत भया अरे 16 गुणिला 15 करायचा, 5 सक 30 होते, 5 एक 8 होतो, 1 सक 6 आणि 1 1 1 म्हणजे 6 6 14 आणि हा बिचारा 240, पण हा एक टकल्या होता म्हणून 2400 मीटर क्यूब. व्हॉल्यूम क्षमता नावाच्या कधी पण गोष्ट, ठीक आहे, ते कधी पण कशामध्ये असते, क्यूब मध्ये असते, घनच्या स्वरूपात असते. ठीक आहे, पण आता तुम्ही असं म्हणाल का 2400 मीटर क्यूब, आता बरोबर आहे, पण लिटरच्या स्वरूपामध्ये किती आहे हा माहिती आहे का आपल्याला, कारण की बघा सगळाच खेळ लिटरवर दिलाय, म्हणजे तुमची तर सगळीच परीक्षा घेत आहे. बघा प्रश्न, तुम्हाला त्या चित्राचं ज्ञान आहे का, ठीक आहे, चित्र म्हणजे आपली हे चित्र नाही, हा जो चित्र दिलेला आहे ह्या टाकीचा, या टाकीचा ज्ञान तुम्हाला आहे का की भाई तो इष्टिका चिती आहे की घन आहे ते. त्याच्यानंतर त्याची क्षमताबद्दल ज्ञान आहे का, तो हो लाल बहादूर हरिहर. त्याच्यानंतर मापक जो आपण चॅप्टर अभ्यास केलाय, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 1 लिटर म्हणजे कायच्या का होते, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण अभ्यास केलं त्याचा पण तुम्हाला नॉलेज आहे का, हा पण बघत आहे. कसं, कारण की इथे मीटर क्यूब दिला आहे, तुम्हाला माहिती आहे बाळांनो 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर होतो की नाही होत, तर तुम्हीच सांगा. 2400 मीटर क्यूब म्हणजे 2400 जसं तसंच राहील, पण हे 3 टकले हुबेहूब त्याला लागून जातील, म्हणजे या पूर्ण टाकीची क्षमता 24 लाख, गलत कोण आहे बोललो, 1 10 100,000 10,000 लाख 10 लाख 24 लाख लिटर आहे. क्षमता माहित झाली, क्षमता माहित झाली. आता क्षमता माहित होता बरोबर या टाकीच्या त्यांनीच बघा म्हटलं त्यातील 2/3 भाग भरलाय, या टाकीचा 2/3 भाग भरलेला आहे, म्हणजे टाकी फुल नाहीये बरं. टाकी फुल आहे का, जर फुल असती तर 24,000 लिटर 24 लाख लिटर पाणी राहिलं असतं, मान्य कराल. आता मी काय म्हणतो, जर या टाकीच्या, लक्ष दे रे, या टाकीचा 2/3 भाग भरलेला आहे, टाकीचा म्हणजे का इंटू, तर किती पाणी त्या टाकीमध्ये आहे, पाणी ते तुम्हाला माहित पडेल की नाही पडेल, मिळेल. मला सांगा टाकीचा किती आहे रे, 24 लाख. लक्ष दे बळा, नंतर तर करू 1 10 100,000 10,000 लाख 10 लाख इंटू 2/3, तुम्हीच सांगा 3 किती जा बळा, 8 जा, आणि 8 दुने 16 लाख लिटर पाणी काय आहे त्या यामध्ये. हा जो निलू दिसत आहे ना याच्यामध्ये किती पाणी आहे, 16 लाख लिटर पाणी. किती लाख लिटर पाणी आहे, कधी कधी पर्यायामध्ये 16 लाख पण देऊन देतात, तुम्ही खुश नाही व्हायचं. हा फक्त इथपर्यंत 16 लाख रुपये झाले, 16 लाख रुपये म्हणतो, 16 लाख लिटर झाला. ठीक आहे, त्यानंतर अजून काय म्हणतोय की जर तुमच्याकडे 16 लाख लिटर पाणी तुम्ही माहिती करून घेतलं की बाबा त्या हौद मध्ये 16 लाख लिटर पाणी आहे, पण त्यामधून त्याचं असं म्हणणं आहे की त्यापैकी 1/4 भाग पाणी तुम्ही वापरल्या. आता कुठे बर्बाद केला का केला माहित नाही, पण 1/4 याच जे तुमच्याकडे पाणी आहे त्यामधून तुम्ही 1/4 भाग पाणी वापरण्यामध्ये आणलं, तर मग त्या टाकीला पुन्हा काठोकाठपणे भरण्यासाठी किती पाणी भरावं लागेल, हा त्याचा सोपा सरळ प्रश्न आहे. समजलं, हा मेन प्रश्न आहे. हा इतकं तुम्हाला भारी भरकम द्यायला नव्हता पाहिजे, पण ठीक आहे, एखाद 2 प्रश्न तर असं दिलंच पाहिजे. ठीक आहे, एखादं दिलं तर चालतंय, अभ्यास तशा पद्धतीने करतोय ना आपण, बस झालं ना. ठीक आहे, तर आता तुमच्याकडे पाणी किती आहे तुमच्या टाकीमध्ये, सध्या किती आहे, 16 लाख लिटर. आता तुम्ही किती पाणी वापरलात रे, आम्हाला माहित आहे, एक गोष्ट माहित आहे, 1/4 भाग पाणी तुम्ही वापरला.
म्हणजे हा जो भाग आहे ना, याचा 1/4 भाग पाणी. तर चला वापरण्यात आलेला पाणी काढू. वापरलेला पाणी. ठीक आहे, वापरलेला पाणी कसं काय काढणार? आपल्याकडे जे पाणी आहे त्यामधून 1/4 हिस्सा पाणी काय करून टाकायचं? मायनस करून टाकू. पहिले किती पाणी आहे, किती पाणी आपण वापरलं ते तर काढू. अरे बाळा, पण किती पाणी आहे पहिले ते काढावं तर लागेल ना. पहिले पाणीच नाही काढेल, मायनस करतो डायरेक्ट. पहिले पाणी काढावं तर लागेल. तर सांग बरं, पाणी किती होता? 16 लाख इंटू 1/4 म्हणजे 4 चव म्हणजे 4 लाख. 1 10 100,000 10,000 लाख. 4 लाख लिटर पाणी तुम्ही का नाही वापरून फेकून दिला का? पुरा बर्बाद. नाहीतरी पाणी आपल्या भारतामध्ये मनमाने वेस्ट करल्या जाते. भारतामध्ये खासकर नाही, महाराष्ट्रात आपल्या इकडे खासकर. हो भाऊ, मनमाने वाया का? राहू द्या, मग बोलून एखाद्या वेळेस. हो तेच सांगत आहो ना, आपल्याकडचीच गोष्ट सांगत आहो. हो का नाही? पाटबंधारे विभाग, पाणी अडवा, पाणी जिरवा. आपल्याकडे भलतात चारते, एकामेकाला अडवा आणि एकामेकाची जिरवा. थोडा चल पहा, तसंच काम आहे इकडे. खतरनाक आहे पुरा, खतरनाक. हो म्हणजे खतरनाक. चला समजला. 4,000 म्हणतो, 4 लाख लिटर पाणी घेऊन देऊन पार का पचवून टाकते पुरा खतम. ठीक आहे, आता हा काय आहे? वापरलेला पाणी आहे. त्यांनी प्रश्न काय विचारलं? वापरून झाल्या असता पाय काठोकाठ पुन्हा काठोकाठ का पुन्हा असा तुमाटुम भरण्यासाठी, काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी परत भरायला पाहिजे असा प्रश्न आहे. तुमची एकूण क्षमता किती होती रे? समजला? तर बघ आता काहीच नाही उरलाय रे बाळांनो, काहीच्याच उरला नाहीये. पुन्हा काठोकाठ पाणी भरण्यासाठी तिच्यात किती पाणी भरावं लागेल? तर आपल्याकडे पाणी किती होतं? काठोकाठ भरण्यासाठी 16 लाख लिटर पाणी होतं आपल्याकडे, आणि आपण वाया किती घालवला भाऊ? 4 लाख. त्याच्यामधून 4 लाख मायनस करा, ते समजूनच पडते. 16 लाखामधून 4 लाख मायनस करणे म्हणजे काय? तर 12 लाख तुमचा उत्तर. 1 10 100,000 10,000 लाख 10 लाख बी तुमचा उत्तर राहणार. समजलं? काय राहणार तुमचं उत्तर राहणार? काही डाउट है? पक्का है ना? तो आई होप आपको ये चीजें समझ में आई होंगी बच्चा, है ना? मस्त पैकी और वेराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ हम लोग डील करेंगे बहुत जल्द. मैं वेराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ और आता हूँ. और कोई नया बच्चा नए पेरेंट हमें देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा, और हो सके तो अपने दोस्तों में भी शेयर जरूर कीजिएगा. नए बैचेस हमारे बहुत जल्द स्टार्ट हो रहे हैं. 19th ऑफ जैन से हमारे 2025 19th ऑफ जैन से हमारे नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं. तो आप चाहो तो 8275397522 पे कॉल करके हमें सारी डिटेल पूछ सकते हो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक्स सो मच, टाटा बाय बाय. शुक्रिया.